आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ कल्याणात युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या 7 वर्षात तब्बल 70 पेपर लीक झाल्याने संबंधित शिक्षण मंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा आज रस्ता रोको केलाय, उद्या रेल रोको करू असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात दिल्लीपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आंदोलने पाहायला मिळत आहेत। कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने देखील केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंह माटा, काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शन करून पेपर फुटी प्रकरणावरून संताप व्यक्त केला। 7 वर्षात 70 पेपर लीक झाले तरी मोदी सरकार का गप्प आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंह माटा यांनी केली। तर पेपर लीक झाल्याने पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे, मात्र आमदार फुटीनंतर पुन्हा निवडणुका का घेत नाही असा सवाल नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केला। आज युथ काँग्रेसतर्फे जे नीटचे पेपर लीक झाले त्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। माझं असं म्हणणं आहे की साधा आपण पेपर लीक थांबवू शकत नाही। ठीक आहे, पेपर फुटी झाली तर 22 लाख लोकांना पुन्हा वर्षभर तयारी करण्यासाठी पुन्हा त्यांनी री एक्झाम देण्यासाठी तुम्ही तयारी करायला सांगता। ज्यावेळेस तुम्ही आमदार फुटी करता, खासदार फुटी करता, त्यावेळेस री इलेक्शन का घेत नाही का? कारण की त्याच्यात तुमचा फायदा असतो। म्हणून तुम्ही 22 लाख युवकांच्या नशिबाशी खेळ खेळताय। याची तुम्ही त्वरित जबाबदारी स्वीकारावी की हे पेपर लीक कायमच आपल्या भारतात का होत आहे याची जबाबदारी स्वीकारावी आणि शिक्षा मंत्री प्रधान आणि नरेंद्र मोदीजींनी राजीनामा द्यावा, जेणेकरून त्या 22 लाख लोकांना कळेल की यांना जाण आहे की आपल्याकडनं चुका कशा होत आहेत। पण अजिबात कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला हे जे भाजपचं सरकार आहे हे तयार नाही। क्या कहना है? प्रभु श्री रामचंद्र कहे गए सिया से, प्रभु श्री रामचंद्र कहे गए सिया से कि ऐसा कलयुग आएगा कि कहीं जातियों को लड़ाएगा और कहीं धर्मों को बंटवाएगा। जो शिक्षा चाहेगा और जो शिक्षा पाएगा उन्हें वो मार भगाएगा और इसी से उसका मकसद पाएगा। 7 वर्षात 70 पेपर लीक झाले तरीही मोदी सरकार गप्प का? आम्ही युवक काँग्रेसनी आज आंदोलन कल्याण स्टेशनवर चक्का जाम केला आहे। आम्ही हेच आव्हान देतोय की नरेंद्र मोदींनी हे जबाबदारी त्यांची स्वीकारावी आणि तत्काळ शिक्षण मंत्री प्रधान आणि स्वतःचा राजीनामा द्यावा, नाहीतर युवक काँग्रेस आज आम्ही रस्ता रोखलाय, आम्ही उद्या रेल रोको आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।